हाय फ्रेंड्स, मी आज बनवल्या गव्हाच्या पिठाच्या गापण्या, ज्या की खाण्यास खूप छान लागतात. पण त्याआधी इकडे गाण्याचा आवाज आला तर आम्ही गॅलरीत आलो की काय चालू आहे म्हणून. तर आम्ही गॅलरीतून बघत होतो. आयुष्यही माझ्यासोबत होता. तर आम्ही बघत होतो की नेमकं ही मुलगी काय करते आहे. तर ती एवढ्याशा दोरीवरतून पूर्ण चालत होती. त्या दोरीवरतून गाणे लावलेले होते आणि त्यावरती ती मस्तपैकी चालत होती. तर मला तर बघून खूपच आश्चर्य वाटलं की खरंच एवढीशी मुलगी एवढ्याशा दोरीवरती कशी चालू शकते. खरंच या मुलांची कमालच असते. त्यानंतर मग म्हटलं चला आता आपली घरातली कामं करून घेऊया. मग घरात आलो आणि त्यानंतर मग आयुष खेळायला गेला. म्हटलं चला आता हर्षू झोपलाय तोपर्यंत लसण वगैरे नीट करून घेऊया. मग लसण वगैरे नीट करायला घेतला, कारण तो जुना लसण असल्यामुळे खराब झाला होता. तर म्हटलं त्यातला चांगला चांगला काढून घेऊया. तर मग त्यातला चांगला वगैरे बाजूला केला आणि खराब सर्व फेकून दिला. आणि आज मला काय बनवायचं होतं हे तर तुम्हाला माहीतच आहे. तर ते मला बनवायचं होतं 2-3 दिवसापासून, पण वेळच मिळत नव्हता. तर म्हटलं चला आज बनवून घेऊया, वेळ आहे तर. त्यामुळे पटकन आवरून घेतलं आणि ड्रेस वगैरे चेंज करून घेतला आणि किचनमध्ये आले. तर हे बनवण्यासाठी मी एका छोट्या पातेल्याचा वापर केला आहे. तुम्ही लागलं तर मेजरिंग कपचा देखील वापर करू शकता. तर मी इथे या पातेल्याने 2 पातेले गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच पातेल्याने अर्धा पातेलं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं गूळ घेतला आहे आणि त्यात पाणी टाकून थोडंसं गरम करून तो विरघळेपर्यंत गरम करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर पिठामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. आपल्याला थोडा ओवा देखील घालू शकतो आपण. थोडं मीठ घालून आणि आपला खाण्याचा सोडवा घालायचा आहे आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण कडकडीत थोडंसं तूप गरम करून घ्यायचं आहे. ते तूप आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे. तूप घातल्यानंतर ते पूर्ण पिठाला लागलं पाहिजे. त्यानंतर त्याला पूर्ण असं चोळून घ्यायचं आणि त्याची मूठ वळली पाहिजे, तेव्हाच ते सर्व पिठाला लागलं आहे असं समजायचं. त्यानंतर हे चाळणीच्या साहाय्याने चाळून मी घेतलेलं आहे, कारण गुळात थोडीफार घाण असते, त्यामुळे मग चाळून घेतलेलं आहे. आणि छान असं चाळणीने गाळून मी ते पीठ पूर्णपणे असं मळून घेतलं आणि तेवढ्या पाण्यामध्ये माझं पीठ छान असं मळून झालेलं आहे. त्यानंतर हे अर्ध्या तासासाठी असंच झाकून ठेवायचं आहे, जेणेकरून पीठ छान मुरसतं. आणि त्यानंतर मग एक एक गोळा घ्यायचा आहे आपल्याला आणि पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे. थोडं तेलाचाही वापर करायचा आहे त्याला, त्यामुळे छान लाटलं जातं. छान असं लाटून घ्यायचं आहे पोळीसारखं. पण आपण पोळी जशी पातळ लाटतो तशी पातळ लाटायचं नाही आहे, थोडंसं जाडच ठेवायचं आहे, जेणेकरून मग ते पातळ लाटले की कडक होतात. त्यामुळे थोडेसे जाडसरच आपल्याला पोळी ठेवायची आहे. आणि अशी छान लाटून झाल्यानंतर त्याच्या अशा काप करून घ्यायच्या आहे शंकरपाळ्यासारखे, किंवा तुम्ही चौकोनी देखील कापू शकता. तुम्हाला जशा आवडतात तसे कापून घ्यायचे आहे आणि छान अशा तळून घ्यायच्या आहे. खरंच खूप छान लागतात हे खाण्यास देखील, आणि मैद्याचं नसल्यामुळे खरंच खूप छान आहे खाण्यास देखील आणि मुले देखील आवडीने खातात. त्यामुळे मी हे बनवतच असते नेहमी. तर तुम्ही देखील बनवून बघा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल बघायला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल.